आमचं महाराष्ट्र पण यूपी बिहार गुजरात सारखं बनवत आहेत. हे राज्यकर्ते जे असतील सीएम असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत काही लोकांना. तुम्ही बघा लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचं महाराष्ट्र पण यूपी बिहार गुजरात सारखं बनवत आहेत. ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे सगळ्यांवरच एकंदरीत. आणि सरकार 100% पाठीशी घालतं आहे. अहो गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट्स दिला, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे. सोलापूरचं दुर्दैव, सोलापूरचं BJPचं नेतृत्व कदाचित कार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले, पण आता त्यांचे आमदार असून मंत्रिपद नाही, अजूनही पालकमंत्री. मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर 5 महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे. आज एवढी महत्त्वाची उजनीच्या आवर्तनाची मीटिंग आहे, पाण्याची मीटिंग आहे. आमच्या सोलापुरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलं आहे. शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत आहेत. अजूनही PM किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत. टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, सगळा प्रलंबित आहे. एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते, पण मंत्रीपद या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होत आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे. आज अंगणवाड्यां सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे. आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकारणात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात येऊ शकलो. फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन मिळालं. आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता, कारण का इथे अनेक महिलांनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं. पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे. आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत. आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीन दलित लोकांवर, अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत. आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत. बीड असेल, परभणी असेल, बदलापूर असेल, हे प्रकरणं वाढत चालले आहेत. BJPची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळला आहे. कोणाला भीती राहिली नाही आहे पोलिसांची. सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला आहे. राज्यकर्ते जे असतील CM असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत काही लोकांना. रेकॉर्डवर एक आणतात, विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की परभणीचं प्रकरण आहे, रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येतं आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे. तफावत एवढी आहे, कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाही आहे. महिला राहिल्या नाही आहेत, लोकं राहिली नाही आहेत, गावकरी गरीब कोणीही राहिलं नाही आहे. आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे, कोणाला कोणतं मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.